आत्ता पण खूप छान उत्तर दिलं. पण तरीही कॉलेज जाहिराती अशा पद्धतीने करतं, की मुलं संभ्रमात पडतात आणि नेमकं इथेच मुलं कॉलेज निवडताना चुकतात. तर या फसव्या जाहिराती की खऱ्या हे कसं तपासावं? खूप छान प्रश्न विचारलात सर तुम्ही. अ, सर्वप्रथम इथे पालकांच्या मनामध्ये एक संभ्रम काय असतो तेही सांगतो. बऱ्याच पालकांना असं वाटतं, की एखादी कॉलेज खूप जास्त जाहिरात करतंय, याचा अर्थ त्या कॉलेजमध्ये कदाचित ॲडमिशनची वानवा आहे की काय? मुलं तिथं मिळत नाहीये की काय? पण तसं नसतं. आजचं हे जे युग आहे याला मार्केटिंगचं युग समजलं जातं. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते, तिचं मार्केटिंग करावं लागतं, जगाला सांगावं लागतं की तुमच्याकडे काय आहे. पण याच्यामध्ये दुर्दैवानं काही कॉलेजेस हे फसव्या जाहिराती करतात आणि मग दुर्दैवानं काही पालकांचं त्यात नुकसान होतं, काही विद्यार्थ्यांचं त्यात नुकसान होतं. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल, तर आपण एखाद्या शिक्षण संस्थेने जे काही आपल्या वर्तमानपत्रांच्या जाहिरातीमधून सांगितलंय जगाला, की आमची शिक्षण संस्था हे सगळं देते. तर पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन, तेथील माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून किंवा प्रत्यक्षात त्या कॉलेजला व्हिजिट देऊन या सगळ्या गोष्टींची जी काही सत्यता आहे, ती पडताळणं गरजेचं आहे. मग मुख्यत्वे करून खरंच मुलांना नोकऱ्या लागल्यात का? विद्यार्थी खरंच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्सचेंज प्रोग्रामच्या माध्यमातून जातायत का? किंवा त्या शिक्षण संस्थेमध्ये खरंच विदेशी भाषा शिकवल्या जातायत का? तिथला शिक्षक किंवा तिथला जो स्टाफ आहे तो वेल क्वालिफाईड आहे का? त्या कॉलेजला वेगवेगळी मानांकनं मिळालेली आहेत का? जसं एन-बी-ए अक्रिडिएशन्स हे अतिशय प्रथितयश मानांकन समजलं जातं किंवा त्याचबरोबर नॅक अक्रिडिटेशन्स हे शैक्षणिक दर्जा दाखवणारं भारतीय हं. सरकारने जे काही निर्माण केलेली अक्रिडिएशन प्रोसेस आहे, ती समजली जाते. त्याचप्रमाणे आय-एस-ओ सर्टिफिकेशन असेल किंवा काही जागतिक स्तरावरची सुद्धा रँकिंग्स आजकाल कॉलेजेस करताना आपण बघतोय. तर या सगळ्या गोष्टींची आपण एक पालक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून खातरजमा केली पाहिजे, ना की वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या हं, हं. शब्दांवरच फक्त विश्वास ठेवून. आपण खूप सुंदर माहिती दिली. पण पालकांना एक कॉलेजची माहिती शोधायची, की हे पात्रता कॉलेजने मिळवली का? ही सहज सोप्या मार्गाने कुठे मिळू शकते? यासाठी 2 सुंदर पर्याय आहेत सर. एकतर आपण त्या कॉलेजची आपण व्हिजिट केली पाहिजे. तेथील माजी विद्यार्थ्यांना आपण भेटलं पाहिजे, जे नुकतेच पास आउट झालेले आहेत. त्यांच्याशी काय घडलंय, याचा आपण थोडासा गोषवारा करायला पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण त्या कॉलेजची जी वेबसाईट असते, हं, प्रत्येक हं. कॉलेजची आपण जर बघितलं, तर आज इंटरनेटच्या माध्यमातून जगभर आपली माहिती देण्यासाठी प्रत्येक कॉलेज स्वतःच्या वेबसाईट्स बनवतात. तर त्या वेबसाईट्स बघितल्या पाहिजे, त्यांच्या सक्सेस स्टोरीज बघितल्या पाहिजे. किंवा बऱ्याचशा सोशल साइट्सवर पण आपण कॉलेजेसचे रँकिंग बघू शकतो. ओके. तर तेही आपण फॉलो केलं पाहिजे कुठल्याही कॉलेजची निवड करताना. आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वसामान्य घरातून मुलाला शिक्षण घेणं खूप जिकिरीचं झालेलं आहे. मग अशा परिस्थितीत गरीब घरातील विद्यार्थी हा मोठं यश कसं संपादन करू शकतो? स्पर्धेच्या युगामध्ये खरं तर गरीब श्रीमंत, उच्च-नीच किंवा उच्चवर्णीय, नीचवर्णीय खरं तर शिक्षण व्यवस्थेमध्ये तसा अ, आपण बदल नाही करू शकत किंवा तशा प्रकारची तुलना नाही करू शकत. का तर याचं कारण सांगतो तुम्हाला. सुदैवानं तुम्ही जर एक चांगली शिक्षण संस्था निवडली आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, त्या सुविधांवर जर विद्यार्थ्यांनी 4 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं, 2 वर्ष, 3 वर्ष जो काही अभ्यासक्रमाचा कालावधी तेवढी वर्ष जर त्याने काम केलं, आंतरराष्ट्रीय जे काही तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आपण ज्याला म्हणतो, मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल किंवा त्या पर्टिक्युलर शिक्षणामध्ये असणारे काही आधुनिक सॉफ्टवेअर्स असतील, याचं जर ज्ञान त्याने मिळवलं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याची आकलन शक्ती असेल, कम्युनिकेशन स्किल्स असतील, त्याचं व्यक्तिमत्व असेल किंवा अ, त्याने टीम वर्क करणं असेल किंवा समूहामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची त्याची क्षमता असेल, निगोशिएशन स्किल्स ज्याला म्हणतात किंवा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोडवण्याची, क्रिटिकल थिंकिंग करण्याची, इमोशनल इंटेलिजन्सची कौशल्य दाखवण्याची, ही जी काही आजच्या स्पर्धेच्या युगामधली जी काही आवश्यक कौशल्य आहेत, याचा जर विद्यार्थ्याने चांगला आत्मसात जर केली, तर मला वाटतं तो गरीब असो किंवा श्रीमंत, तो ग्रामीण भागातला असो की शहरी, तो इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी असो की मराठी, त्याला निश्चितपणे यश मिळू शकतं आणि म्हणून असली कौशल्य आणि ती कौशल्य खऱ्या अर्थानं देणारी शिक्षण संस्था याची निवड करणं मला वाटतं या सगळ्या प्रश्नाचं एक समर्पक उत्तर ठरू शकतं.
ऍडमिशन घेतल्यानंतर काही गोष्टी अशा असतात ज्या दाखवल्या जातात आणि नंतर मग फी उकळली जाते, जसं की डेव्हलपमेंट फीज. अशा वेगवेगळ्या गोष्टीतून विद्यार्थ्याची पालकाची पिळवणूक होते. तर यावर कशा पद्धतीने न्याय मिळू शकतो? तसं जर तुम्ही बघितलं तर शासनाची सुद्धा याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आहेत आणि त्या निर्बंधांना धरूनच शिक्षण संस्था ज्या काही फी आकारत असतात त्या आकारत असतात. परंतु एखादी फी एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा आकारली जाते, तर खऱ्या अर्थानं त्याच्यावर ती संस्था काही काम करते का, हे बघणं मला वाटतं जास्त महत्वाचं ठरेल. म्हणजे समजा एखाद्या संस्थेमध्ये कुठल्यातरी हेडच्या अंतर्गत ₹2 फी जर आकारली जात असेल, तर खऱ्या अर्थानं ती सुविधा देण्याचा प्रयत्न त्या संस्थेमध्ये होतोय का? याचा थोडासा जर तुम्ही कानोसा घेतला तर मला वाटतं, ही जी पिळवणूक आहे किंवा हा जो आपला जो भ्रम असतो, म्हणजे बरेचदा अशा ज्या ॲडिशनल फी असतात, त्या विद्यार्थ्याला कौशल्यपूर्ण बनवण्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या असतात. परंतु त्याची ती खऱ्या अर्थानं तिथे म्हणजे त्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातायत की नाही, मला वाटतं ह्याचा विचार व्हायला हवा, आपण अशा प्रकारचे निर्णय घेताना. पैशाअभावी शिक्षण सोडण्याची वेळ जर विद्यार्थ्यावर आली, तर अशा वेळी त्या पालकाने आणि विद्यार्थ्याने नेमकं काय केलं पाहिजे? तर खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही आणि पालकांना सुद्धा हे माहिती नाहीये. अ, माझं आव्हान आहे पालकांना इथे हे समजून घेणं, की काही शिक्षण संस्था तुम्हाला अशाही सापडतील, की ज्या शिक्षण संस्थांमध्ये शासनाच्या स्कॉलरशिप्स व्यतिरिक्त त्या कॉलेजच्या फाउंडेशनने किंवा त्यांच्या व्यवस्थापनाने सुद्धा काही स्कॉलरशिपची दरवाजे उघडलेले आहेत. किंवा काही कॉलेजेसमध्ये इंडस्ट्री स्पॉन्सर्ड सुद्धा काही स्कॉलरशिप्स दिल्या जातात. अगदी माझ्या माहितीतल्या काही कंपन्या आहेत, की ज्या कंपन्या विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत शिक्षण देण्यासाठी 4ही वर्ष किंवा 3 वर्ष जेवढा त्या शिक्षणाचा कालावधी आहे, तर त्या 4 किंवा 3 वर्षांसाठी जी संपूर्ण फी किंवा हॉस्टेलची फी किंवा मेस आणि तत्सम त्याला लागणारे खर्च याची फी किंवा अगदी त्या विद्यार्थ्याला लॅपटॉप घेईपर्यंतची सुद्धा फी काही काही स्कॉलरशिप्स ज्या इंडस्ट्रियल स्कॉलरशिप्स आहेत, त्या विद्यार्थ्यांना मिळतात. परंतु या स्कॉलरशिप्स सगळ्याच कॉलेजेसमध्ये मिळत नाहीत. मग ह्या फक्त काही दर्जेदार कॉलेजेसमध्ये मिळतात. मग अशा कॉलेजेसची आपल्याकडे यादी असणं गरजेचं आहे. अशा कॉलेजेसला आपण व्हिजिट करणं गरजेचं आहे किंवा आपल्या परिसरामध्ये जो गरीब मुलगा असेल त्यानं असल्या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये स्वतःचं ऍडमिशन घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यातून सुद्धा लाखो करोडोच्या स्कॉलरशिप्स मिळतानाची उदाहरणं मी माझ्या 20 वर्षाच्या कार्यकालामध्ये बघितलेली आहेत. पण ज्या मुलांना कमी मार्क्स पडले, त्यांना वाटतं आता आपलं आयुष्य संपलं. तर हा त्यांचा गैरसमज कसा दूर केला पाहिजे? सर खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. बरीच मुलं काय करतायत, की मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कम्प्युटर आणि कम्प्युटर तत्सम कोर्सेसचं प्रचंड वारं सध्या फिरत चाललंय. मग मुलांच्या माध्यमातून काय चूक होते ते मी तुम्हाला सांगतो. मग मुलगा म्हणतो मला कम्प्युटर आणि त्याच्या तत्सम क्षेत्रामध्येच करिअर करायचं. पण त्याचे मार्क तेवढे पुरेसे नसतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तर तो खाजगी विद्यापीठांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अत्याधुनिक कोर्सेसला जाऊ शकतो. किंवा त्याने मग एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये जिथे स्कॉलरशिप्स मिळतायत, परंतु त्याचा कम्प्युटर किंवा आयटी हा कोर्स सोडून जर खालच्या बाजूचे कोर्सेस की ज्याला मुलं सध्या जास्त मागणी घालत नाहीये, अशा कोर्सेसला जर त्याने जाण्याचा विचार केला, तर चांगल्या शिक्षण संस्थेचे हे थोडेसे कमी मागणी असलेले कोर्सेस सुद्धा त्याला अतिशय चांगलं करिअर देऊ शकतात. पण दुर्दैवानं मुलं काय करतायत, की सध्या रिसेंट ज्या काही टेक्नॉलॉजी आहे त्याला धरून जे काही शिक्षण मिळतंय, मग ते शिक्षण कुठल्याही खराब दर्जाच्या जरी संस्थेमध्ये मिळत असेल, तर मी तिकडे ऍडमिशन घेईल बुवा, कारण की मला तो कोर्स महत्वाचा वाटतो. पण मला असं वाटतं, की एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये थोडासा कमी मागणी असलेला कोर्स तुम्हाला जितकं चांगलं भविष्य देऊ शकेल, तेवढा एका कमी दर्जाच्या शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या प्रकारचा रिसेंट टेक्नॉलॉजी असणारा कोर्स यश देईलच याची खात्री देता येत नाही. आणि अशी कितीतरी उदाहरणं मी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी म्हणून होताना मागच्या 20 वर्षापासून बघत आलोय. कम्प्युटर आणि त्या रिलेटेड जर करिअर निवडलं, तर एआय मुळे बेरोजगारी येऊ शकते की काय? हा खूप मोठा धोका, ही भीती आज पालकांच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात आहे. तर त्यांनी ते सोडून कोणतं क्षेत्र निवडावं, ज्यामध्ये त्यांना चांगली संधी मिळू शकते? अगदी एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा काही माणसांना रिप्लेस करण्यासाठी आलेलं तंत्रज्ञान नाहीये. तर माणसांची सोय होण्यासाठी, सुविधा होण्यासाठीच
किंवा माणसं जी काही कामं करतायत ती आणखी सुकर आणि आणखी चांगल्या पद्धतीनं करण्यासाठीची ती एक तंत्रज्ञान प्रणाली आहे. त्यामुळे त्याला पूरक होणं हे पर्याय असू शकतं, ना की त्याला घाबरून पळून जाणं. कम्प्युटरमध्ये करिअर करू इच्छित विद्यार्थ्यांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली, जसं मॅकेट्रॉनिक्स असेल किंवा इतर पर्याय. तर असे कोणते कोणते पर्याय तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू शकता? सर, इथे खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात. अ, माझ्या माहितीतल्या काही शिक्षण संस्थांमध्ये की ज्या ऑटोनॉमस दर्जाच्या असतील किंवा जी प्रायव्हेट विद्यापीठं म्हणून समोर आलेली आहेत, त्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये एवढी लवचिकता अर्थात फ्लेक्झिबिलिटी आहे, की विद्यार्थ्याची जी स्वप्न आहेत त्याच्याशी पूरक असणारे कोर्सेस ते देण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणजे अगदी उदाहरण सांगतो. एखादा मुलगा त्याला कम्प्युटरमध्ये डिग्री करण्याची इच्छा आहे, इंजिनियर होण्याची इच्छा आहे, पण दुर्दैवाने त्याचे मार्क तेवढे नाहीत की त्याचं ऍडमिशन होत आहे. मग अशा विद्यार्थ्याची जर आर्थिक स्तर चांगला असेल तर तो प्रायव्हेट विद्यापीठामध्ये जाऊन मग अत्याधुनिक शिक्षण असणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, डेटा सायन्स असेल किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल, असल्या प्रकारच्या तत्सम कम्प्युटर समृद्ध कोर्सेसला तो ऍडमिशन घेऊ शकतो. आणि समजा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल आणि मार्कही थोडेसे कमी पडले, तर तो शासनाची स्कॉलरशिप असणाऱ्या एखाद्या ऑटोनॉमस संस्थेमध्ये ऍडमिशन घेऊन मग तिथे मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, सिव्हिल, स्ट्रक्चरल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अशा प्रकारच्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊन मग ऑनर्सच्या माध्यमातून तो कम्प्युटर, AI, डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी अशा कोर्सेसचं सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये स्टडी करू शकतो. आणि मग तो मेकॅनिकल इंजिनियर विथ ऑनर्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मेकॅट्रॉनिक्स इंजिनियर विथ ऑनर्स इन सायबर सिक्युरिटी किंवा सिव्हिल इंजिनियर विथ ऑनर्स इन IoT असल्या प्रकारचे कॉम्बिनेशन तो विद्यार्थी करू शकतो. आणि त्याचं जी इच्छा आहे कम्प्युटर किंवा तत्सम कोर्सेसला जाण्याचं तेही पूर्ण होऊ शकतं. तर तसल्या प्रकारच्या शिक्षण संस्था निवडणं मला वाटतं या सगळ्या प्रश्नांचं अतिशय समर्पक असं उत्तर असू शकतं. खूप छान उत्तर दिलं सर आपण. खूप मुलांचं स्वप्न असतं की शिक्षण घेऊन विदेशात करिअर घडवावं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेत असताना कोणती पूर्वतयारी त्यांनी शिक्षणाबरोबर चालू केली पाहिजे? तुम्ही जर बघितलं असेल तर सध्या युरोप खंडामध्ये जर्मनी असेल, जपान असेल किंवा चायना असेल आपल्या आशिया खंडामध्ये किंवा कोरिया असेल, ही जी काही देश आहेत, या देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कारण की दुर्दैवानं या देशांमध्ये जे ॲव्हरेज एज आहे, म्हणजे जो ॲव्हरेज आपण काय म्हणतो वयाचा जो गुणांक आहे, त्याचा जर विचार केला तर या देशांमध्ये अतिशय प्रौढ माणसं राहतात. आणि मग कंपन्यांना अपेक्षित असणारी जी तरुणांची जी फौज आहे, ती तरुणांची फौज या देशांमध्ये नाहीये. म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विदेशातून विद्यार्थ्यांची आवश्यकता भासते. परंतु दुर्दैवानं या देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेमध्ये काम चालतं. म्हणजे जपानमध्ये जपानीज भाषेमध्येच सगळी कामं चालतात. जर्मनीमध्ये सुद्धा जर्मन भाषा वापरली जाते. कोरियामध्ये कोरियन भाषा वापरतात. चायनामध्ये चायनीज भाषा वापरली जाते. मग अशा देशांमध्ये जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी जायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जॉबच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवायच्या असतील, तर तुमचं हे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. पण त्यासाठी तुम्हाला त्या भाषा अवगत कराव्या लागतील. म्हणून फॉरेन लँग्वेजेस, जॅपनीज असो, जर्मन असो, कोरियन असो, चायनीज असो, असल्या आंतरराष्ट्रीय लँग्वेजेसचं शिक्षण विद्यार्थ्याने त्याचे जे काही ग्रॅज्युएशन डिग्री आहे ते करत असतानाच जर केलं, मग त्याच्या ज्या लेवल असतात, म्हणजे जसं जॅपनीजमध्ये N5, N4, N3 असे सर्टिफिकेशन्स असतात किंवा जर्मन भाषेमध्ये A1, A2, B1, B2 ही जे काही सर्टिफिकेशन्स असतात, ती जर विद्यार्थ्याने अचीव्ह केली तर हे ग्लोबल सर्टिफिकेशन सुद्धा त्यांना डायरेक्टली विदेशामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळण्याचे दरवाजे खुले करतात. पण त्यासाठी विद्यार्थ्याने दुसऱ्या वर्षापासूनच किंवा पहिल्या वर्षापासूनच तशा विदेशी शिक्षण किंवा विदेशी भाषेचा अभ्यास आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्या लँग्वेजेसवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी अडचण मध्ये आली, जी कथित पेपर फुटेज आहे. त्यामुळे बरेचसे मुलं खचले. काहींनी आत्महत्येचा देखील विचार केला. तर अशा मुलांना वाटलं की आता आपलं आयुष्य संपलंय. तर अशा मुलांना चांगली संधी कोणती असू शकते? एक पुनर्भरारी म्हणून आपण काय सुचवाल?
दुर्दैवाने आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचा जो काही मूळ गाभा आहे, म्हणजे अगदी आपण बघितलं असेल तर तक्षशिला विद्यापीठापासून सगळ्या जगाला जे काही शिक्षणाची जी काही मुहूर्तमेढ आहे किंवा शिक्षणाचं जे फाउंडेशन आहे ते संपूर्ण जगाला भारताने दिलंय. हा आपल्या भारताचा सुवर्ण इतिहास आहे. दुर्दैवानं अशा घटना या सुवर्ण इतिहासाला एक काळा डाग लागल्यासारख्या आहेत, ज्या आपल्या देशाला अपेक्षित नाहीयेत किंवा तरुणाईला अपेक्षित नाहीये. पण दुर्दैवानं अशा घटना घडतायत, घडताना आपण बघितलंय. पण मग एखाद्या घटनेकडे आपण ती घटना म्हणून, दुर्दैवी आहे म्हणून आपण फक्त बघत राहायचं, की आता त्याच्यातून काही पर्याय निवडायचे. असं व्हायला नको होतं. त्याच्यावर शासन येणाऱ्या काळामध्ये निश्चित काही उपाययोजना करेलच. तरुणाईने सुद्धा एकत्र येऊन त्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केलायच. पण आता ज्या मुलांचं याच्याने नुकसान झालंय, त्यांनी आता पुन्हा जी नीट परीक्षा झाली असेल त्याच्यामध्ये त्यांचे आलेले स्कोर्स बघितले पाहिजे, किंवा जर त्यांचा त्याच्यातून आत्मविश्वास थोडासा ढासळला असेल, तर मग नीट सोडून सुद्धा मग फार्मसी सारखं क्षेत्र असेल किंवा मेडिकल एज्युकेशन मध्ये पण इतरही काही कोर्सेस आहेत, BAMS सारखा कोर्स असेल किंवा अगदी इंजिनिअरिंग सारखा कोर्स असेल, तर किंवा बायोमेडिकल सायन्सेस सारखे कोर्सेस असतील किंवा डिप्लोमा सारखा एखादा काही कोर्स करता येतोय का, MBA BBA माध्यमातून काही व्यावसायिक शिक्षण घेता येतंय का, अशा गोष्टींचा मला वाटतं विचार करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा हा जो शिक्षणाचा जो प्रवाह थोडासा खंडित झालाय, तर थोडासा डिस्टर्ब झालाय, तो पुन्हा रुटीनाइज होईल आणि त्याच्यातूनही त्यांच्या आयुष्याला कदाचित येणाऱ्या काळामध्ये चांगल्या दिशा मिळतील, असं मला वाटतं. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आपलं संजीवनी कॉलेज सुद्धा अग्रेसर आहे. तर विद्यार्थ्यांनी या 4 वर्षाच्या शिक्षणात अशा कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात की ज्यामुळे कॅम्पस सिलेक्शन मध्ये त्यांचं सहज सिलेक्शन होईल? कॅम्पस सिलेक्शन मध्ये मला वाटतं विद्यार्थ्याचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांबरोबरच त्या शिक्षण संस्थांमध्ये कुठले प्रयत्न विशेष करून किंवा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या गेलेल्या आहेत, याच्यावर खरं तर विद्यार्थ्याचं यश अवलंबून आहे. आजच्या या तंत्रज्ञान समृद्ध आणि या कॉम्प्लेक्स परिस्थितीमध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांचं जे काही शिक्षण आहे, त्या शिक्षणाचं जे काही नॉलेज आहे, फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा बेसिक नॉलेज ऑफ दॅट पर्टिक्युलर कोर्स, हे विद्यार्थ्याने तर निश्चितपणे आत्मसात केलंच पाहिजे. पण त्याच्याच बरोबर त्याने जी काही व्यावसायिक भाषा आहे, अर्थात इंग्रजी ज्याला आपण म्हणतो, इंग्लिश कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरचं प्रभुत्व त्याने मिळवलं पाहिजे. किंवा जर त्याला जागतिक बाजारपेठेमध्ये नोकरी करायला आंतरराष्ट्रीय ठिकाणी जायचं असेल, तर त्याच्यासाठी फॉरेन लँग्वेजेसचं स्किल त्याने अक्वायर केलं पाहिजे, अर्थात मिळवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे मी तुम्हाला म्हणत असतो वारंवार, की आता सगळं जग तंत्रज्ञानावर आरूढ झालेलं आहे. म्हणजे कुठलंही इंजिनिअरिंग असो, मेडिकल क्षेत्र असो किंवा फार्मसी असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतोय. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल असेल किंवा डेटा सायन्स असेल, सायबर असेल किंवा मशीन लर्निंग असेल किंवा रोबोटिक्स असेल, ऑटोमेशन असेल, हे जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहेत, यांचं सुद्धा विद्यार्थ्याने शिक्षण घेत असताना मला वाटतं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. किंवा तो ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी किंवा कुठल्या सॉफ्टवेअरचा वापर होतोय मोठ्या प्रमाणात, त्याचं पण त्याने मला वाटतं शिक्षण घेताना ज्ञान आत्मसात केलं पाहिजे, जेणेकरून त्याचं नोकरी मिळण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आज मुलं पुणे निवडण्यापेक्षा संजीवनी कॉलेज निवडतं. नेमकं अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी आहेत जे तुमच्याकडे इतर कॉलेजपेक्षा चांगल्या आहेत? तर खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. आणि पालकांना सुद्धा माझं आव्हान असेल, की तुम्ही निश्चितपणे या कसोट्यांचा निश्चितपणे विचार करा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला एखादी शिक्षण संस्था देताय. तर पहिली कसोटी मी तुम्हाला सांगितली, की त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स किती झालेले आहेत. मग तो प्लेसमेंटचा आकडा जितका महत्वाचा आहे, जसं मी म्हटलो 917 मुलांना जॉब लागले, पर्सेंटेज पण किती पैकी 917 मुलांना जॉब लागले ह्याचा जर तुम्ही विचार केला, तर माझ्याकडे 9 डिपार्टमेंट्स आहेत. त्यापैकी 7 डिपार्टमेंटमध्ये 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट झालेले आहेत. ग्रेट. आणि उरलेल्या 2 डिपार्टमेंटची सुद्धा प्लेसमेंटचं पर्सेंटेज जवळपास 80% घरामध्ये आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे तुम्ही जर बघितलं तर पहिला क्रायटेरिया म्हणून कॉलेज निवडताना पालकांनी प्लेसमेंटचं पर्सेंटेज किती हे बघावं, मग हायेस्ट पॅकेज किती आहे हे बघावं, ऍव्हरेज पॅकेज त्या कॉलेजचं किती आहे हे बघितलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्या कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एक्सचेंज प्रोग्रामच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे याचं सुद्धा आकलन केलं पाहिजे, किंवा तसल्या सुविधा कॉलेजमध्ये आहेत का हे बघितलं पाहिजे.
तिसरी जर कसोटी लावायची म्हटलं तर किती विद्यार्थ्यांना त्या कॉलेजच्या माध्यमातून आपण असं म्हणूयात की वेगवेगळ्या प्रकारचे जे कोर्सेस आहेत, म्हणजे जागतिक दर्जाचे ज्या फॉरेन लँग्वेजेस आहेत, तर त्या फॉरेन लँग्वेजेसचं शिक्षण तिथं दिलं जातंय का? किंवा SAP असेल किंवा इतर प्रकारच्या ज्या आधुनिक कोर्सेस आहेत, ज्याने पटकन मुलांना जॉब्स लागतात, तर अशा प्रकारचे कोर्सेस तिथे दिले जात आहेत का? आणि मग त्याच्याबरोबरच ॲक्रिडिएशन आहे का? त्या कॉलेजचा शिक्षकांचा जो काही स्टाफ आहे, त्यांचा अनुभव काय आहे? तिथे सुविधा ज्या काही आहे, इमारत असेल किंवा वर्ग असतील, कॉम्प्युटर लॅब्स असतील किंवा खेळाची मैदानं असतील किंवा वसतिगृह असतील, यांचा दर्जा काय आहे? याही गोष्टींचा मला वाटतं विचार व्हायला पाहिजे. तर असे एक 7 ते 8 छोट्या-छोट्या कसोट्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी कुठल्याही कॉलेजची निवड करताना लावल्या पाहिजेत आणि त्यातूनच मला वाटतं त्यांच्या प्रश्नांची उकल त्यांना खूप सहजासहजी आणि सुयोग्य पद्धतीने होईल असं मला वाटतं. आपण निवड करताना जे निकष सांगितले खूप सुंदर सांगितले. त्यापैकी आपण बोललात की हायेस्ट ॲव्हरेज पॅकेज जे दिलं गेलं, तर आपल्याकडे सर्वात जास्त पॅकेज आणि ॲव्हरेज सर्वात जास्त विद्यार्थ्यांची निवड झालेली कोणती शाखा आहे, जी पालकांनी विचार केला पाहिजे? आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न तुम्ही विचारलात सर. जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय, की माझ्या कॉलेजमध्ये हायेस्ट पॅकेजच्या मुलांना मिळालंय, तर पालकांच्या मनामध्ये असलेली उत्सुकता असेल, की कुठला कोर्स असेल, की ज्याला हे पॅकेज मिळालंय. पण मला सांगायला विशेष आनंद होतोय, की माझ्याकडे हे जे हायेस्ट पॅकेज मिळणारे जे मी तुम्हाला सांगितलं, मग 32 लाख असेल, 27 लाख असेल, मग 21 लाख असेल, 17 लाख असेल, 14 लाख असेल, तर या पॅकेज मिळवणाऱ्या मुलं जे आहेत, ते सगळ्या फील्ड ऑफ इंजिनिअरिंगचे आहेत. म्हणजे असं नाहीये की फक्त एका पर्टिक्युलर कोर्सला जर तुम्ही घेतलं ऍडमिशन तर तिथेच तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी मिळते आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये तेवढी मोठ्या पगाराची नोकरी मिळत नाही, असं अजिबात नाहीये. जर त्याने त्याच्या त्या इंजिनिअरिंग बरोबरच काही इतर कौशल्य आत्मसात केली आणि तसल्या प्रकारची शिक्षण संस्था जर उपलब्ध असेल तर निश्चितपणे त्याला वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून सुद्धा हे जे मोठं पगाराची नोकरी आहे ते स्वप्न पूर्ण करता येतं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला आत्ताच आमच्या कॉलेजची वस्तुस्थिती सांगितली. म्हणजे कम्प्युटरमध्ये करिअर केलं तरच सर्व स्वप्न पूर्ण होतील असं अजिबात नाही. इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये सुद्धा उच्च लेवल तुम्ही अचीव्ह करू शकता, हे आत्ताच सरांकडून आपल्याला क्लिअर झालंय. ॲलन मस्क म्हणतात की पदवीपेक्षा तुमच्याकडे काय ज्ञान आहे हे महत्वाचं. तर खरंच आजच्या घडीला ही कागदोपत्री पदवी महत्वाची की मुळात पदवी जरी नसेल तर ते प्रत्यक्षातलं कौशल्य महत्वाचं आहे? तर खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही आणि याचं एक खूप चांगलं उत्तर मला वाटतं या प्रश्नाच्या माध्यमातून मला देता येईल. बहुतेकदा आपल्या पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये मुलं जॉबला जाताना आपण बघतो किंवा शेवटचं वर्ष पूर्ण झालं की मग जॉब शोधताना आपण मुलांना बघतो. पण तुमच्याकडे जर चांगली कौशल्य असतील तर आमचं असं उदाहरण आहे की आमच्याकडे अगदी 3ऱ्या वर्षामध्ये सुद्धा कौशल्याच्या आधारावर मुलांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये डायरेक्टली इंटर्नशिप्स आणि नंतर PPO अर्थात जॉब मिळण्याच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. आणि हे सगळं जर कशामुळे शक्य झालं असेल ते फक्त आणि फक्त विद्यार्थ्याच्या कौशल्यांच्या आधारे. म्हणून मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये पदवी अर्थात पाहिजेच, कारण की एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा पदवीने सिद्ध होतो. पण त्या पदवीला जर साजेसं कौशल्य त्या विद्यार्थ्याने त्या 3-4 वर्षांमध्ये नाही आत्मसात केलं तर मला वाटतं मग त्याची ती पदवी वाया गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कौशल्यांचं महत्व निश्चितच आहे आणि त्यातूनच यश मिळताना आपण आजच्या युगामध्ये बघतो. AI किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे नेमकं कोणत्या क्षेत्राला मोठी संधी प्राप्त झालेली आहे? सर, तुम्ही जर खऱ्या अर्थानं जर शिक्षण संस्थेचा किंवा वेगवेगळ्या कोर्सेसचा जर विचार केला, तर जसं मी सांगितलंय, की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अर्थात कॉम्प्युटर संमिश्र ही संधी आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ही जी क्षेत्र आहेत ही म्हणूनच आजच्या तारखेला बऱ्याच लोकांच्या आवडीची क्षेत्र ठरत आहेत. कारण की तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इम्पॅक्ट होताना आपण बघतोय. त्यामुळे अशा प्रकारची आवडीची क्षेत्र मुलांनी निवडणं आणि त्याच्यामध्ये पॅशनेटली काम करणं हे निश्चितपणे त्यांच्या भविष्यासाठी सुकरच ठरणार आहेत. पण त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या तारखेला
मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल किंवा सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल, याच्या पुढे जाऊन अगदी फार्मसी असेल किंवा मेडिकल एज्युकेशन असेल, याही क्षेत्रामध्ये एआयचा प्रचंड इम्पॅक्ट आजच्या तारखेला होताना दिसतोय. आणि म्हणून एआय आत्मसात केलेला फार्मासिस्ट असू द्यात, त्याला सुद्धा TCS सारख्या कंपन्या किंवा मोठमोठ्या IT क्षेत्रातल्या कंपन्या आजच्या तारखेला नोकऱ्या देताना दिसत आहेत. त्यामुळं एआय हा बहुतेक सगळ्याच क्षेत्रांमध्ये आलाय. फक्त आपल्या क्षेत्रामध्ये एआयने कुठल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एंट्री केली याचा अभ्यास करणं आणि ते कौशल्य आत्मसात करणं, मला वाटतं हे यशाचं खरं पाऊल ठरू शकतं. तरीही एआय मुळे नोकरी जाणारच नाही असं कोणतं क्षेत्र आहे? तुम्ही जर बघितलं तर आजही जसं आता आपण मुलाखत घेतोय, तर मुलाखतीच्या माध्यमातून आपण आजही बघतो की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. परंतु तो जो एक पर्सनल टच असतो, कोणीतरी बोलतंय आणि आपण ते ऐकतोय, अर्थात आपल्याला सृजनशीलता म्हणतो. तर हे जे क्षेत्र आहे, मला वाटतं याचा खूप कमी इम्पॅक्ट एआय मुळे होताना दिसतोय. अर्थात इथेही एआयचा अंतर्भाव आहेच, पण एक नैसर्गिक एखाद्याचं बोलणं ऐकणं किंवा एखाद्याला गाताना बघणं किंवा त्याला संवाद करताना बघणं किंवा त्याची शेरोशायरी असेल किंवा त्याचं स्पीच असेल तर त्याचं प्रेझेंटेशन असेल, तर हे कुठल्याही तंत्रज्ञानानं केल्यापेक्षा कुठल्याही ह्युमन बिईंगने जर केलेलं असेल तर मला वाटतं त्या क्षेत्रामध्ये परिणाम एआयचा खूप कमी आहे. म्हणून संभाषण कौशल्य मला वाटतं आजच्या तारखेमध्ये जगाला एआयच्या घातक परिणामांपासून वाचवू शकतं. पण तसल्या प्रकारची कौशल्य आत्मसात करणं आणि म्हणून इंग्लिश असेल किंवा आंतरराष्ट्रीय भाषा असतील, त्याचं ज्ञान आत्मसात करणं, मला वाटतं एआयचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतो. विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर कॉलेज जीवनापासूनच त्यांनी नेमकं कोणत्या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे? स्टार्टअप किंवा एंटरप्रेन्योरशिप अर्थात उद्योजकता ही एक मानसिकता आहे, ही एक लाईफस्टाईल आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मग विद्यार्थी तसा असला पाहिजे. मग प्रामुख्याने जी मुलं ओनरशिप घेतात, म्हणजे माझ्या यशाला आणि माझ्या अपयशाला दुसरा कोणीही जबाबदार नसून मीच जबाबदार आहे, अशा प्रकारचा विचार करणारा विद्यार्थी. त्याचबरोबर निर्णय क्षमता ठेवणारा विद्यार्थी, मग चुकीचा का होईना परंतु निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयावर कायम राहण्यासाठी धडपड करायची, असला विचार करणारा विद्यार्थी. आणि तिसरं म्हणजे आयुष्यामध्ये रिस्क घेण्याची ॲबिलिटी ठेवणारा विद्यार्थी. हे 3 कौशल्य ज्याच्यामध्ये असतील असे विद्यार्थी स्टार्टअप किंवा एंटरप्रेन्योरशिप सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप चांगलं करिअर करू शकतात असं मला वाटतं. याशी निगडीत रतन टाटा, जे भारतीय उद्योजक म्हणून सगळ्या जगानं ज्यांना एक वेगळी आदराची जी काही महती दिली आहे, तर त्या रतन टाटांचं अतिशय सुंदर वाक्य आहे. रतन टाटा कायम म्हणायचे की आय डोंट मेक करेक्ट डिसिजन्स, आय मेक डिसिजन्स अँड देन मेक देम करेक्ट. मी कधीही बरोबर निर्णय घेत नसायचो, मी निर्णय घ्यायचो आणि मग घेतलेले निर्णय मी यशस्वी करण्याचा कसोशीने प्रयत्न करायचो आणि तेच निर्णय यशस्वी करून दाखवायचो. तर मला वाटतं उद्योजक बनण्यासाठी ती धडाडी असावी लागते. विद्यार्थ्याला स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचंय की त्याने नोकरीच करावी, ही स्वतःची पडताळणी त्याने कशी केली पाहिजे, की आपल्या ती क्षमता आहे की नाही, हे कसं तपासावं? तर जसं मी सांगितलं की हे 3 बेसिक कौशल्य आहेत ज्याचा सगळ्यात पहिले त्याने विचार करायला पाहिजे. आणि या 3 कौशल्यांबरोबरच मग त्याने बघितलं पाहिजे की त्याच्याकडे काही इनोव्हेटिव्ह आयडिया आहे का? कारण की आजच्या या युगामध्ये हे जग इतकं पटकन बदलतंय की प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन काहीतरी संधी निर्माण होत आहेत. मग आपण जे काही इनोव्हेशन आपल्या माइंडमध्ये आहे, जी काही क्रिएटिव्हिटी किंवा जे काही स्टार्टअप करण्याची आपल्या डोक्यातली जी काही आयडिया आहे, तर तिचं आपण मार्केट व्हॅलिडेशन केलं पाहिजे, मार्केट टेस्टिंग करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपण सर्व्हे करून जाणून घेतलं पाहिजे की माझ्या मनात ही जी काही इनोव्हेटिव्ह आयडिया आहे तिला यश मिळू शकतं का? लोक असल्या प्रकारच्या स्टार्टअप्सला किंवा एंटरप्रेन्योरशिपला लोक स्वीकारतील का? किंवा या तंत्रज्ञानाला मार्केटमध्ये खऱ्या अर्थानं मार्केटिंग ॲबिलिटी आहेत का? तर असं बेसिक फिजिबिलिटी स्टडी ज्याला म्हणतात, त्याचा विद्यार्थ्याने निश्चितपणे क्रिटिकल एक्झामिनेशन केलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे की आपण उद्योजकतेकडे जायचं की नाही. सुदैवाने या उद्योजकतेच्या प्रवासामध्ये जरी तुम्हाला अपयश आलं तर त्या दरम्यान तुम्ही जी कौशल्य प्राप्त करता, तीच कौशल्य तुम्हाला नोकरी करण्यासाठी कामी येत असतात.
त्यामुळे हा प्रवास ज्याला वाटतं की आपल्याला उद्योजकता करायची त्याने निश्चित करून बघितलं पाहिजे. फेल्युअर आलं तर तुम्ही कंपनीसाठी एक चांगले एम्प्लॉय बनल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाहीत. इथे अपयश जास्त महत्वाचं नाहीये, पण त्या दृष्टीने असणारं ॲटिट्यूड स्वतःमध्ये बघून तसल्या प्रकारचे प्रयत्न करणं मला वाटतं समर्पक ठरू शकतं. ज्या मुलांना विदेशात शिक्षण घ्यायचं आहे किंवा विदेशात जाऊन नोकरी मिळवायची, तर त्यांना त्यासाठी कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी काही योजना आहेत का? सर, खूप छान प्रश्न विचारलाय. आजच्या तारखेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, की जेव्हा जागतिकीकरणाचा 1991 मध्ये जेव्हा निर्णय झाला, मग ते एल-पी-जी ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे ना, लिक्विडायझेशन किंवा प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक संधी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाल्या आणि म्हणून आज विदेशी कंपन्या भारतात येताना दिसतायत किंवा भारतीय मुलं विदेशामध्ये जॉब करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी जाताना आपण बघतो. तर हे करण्यासाठी शासनाच्या वतीने सुद्धा आणि ज्या काही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँका आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिली जात आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन जर्मनी सारख्या देशामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे पैसे खर्च न करता सुद्धा ऍडमिशन्स मिळतात. फक्त याची माहिती आपल्याला असणं आणि त्याच्यासाठी मग जर्मन भाषा शिकत जाणं आणि तसल्या प्रकारच्या विद्यापीठांना अप्रोच करणं मला वाटतं सुयोग्य ठरू शकतं आणि ज्या काही वित्त पुरवठा करणाऱ्या खाजगी किंवा सरकारी संस्था आहेत त्यांच्याशी संपर्कामध्ये राहून त्यांच्या एलिजिबिलिटी नॉर्म्स पूर्ण करत राहणं आणि अशा पद्धतीने पूर्वतयारी करून मग उच्च शिक्षणाचं स्वप्न बघणं हे एक समर्पक पर्याय त्याला असू शकतो असं मला वाटतं. आत्ताच आपण सांगितलं की जर्मनीमध्ये काही शिक्षणासाठी अजिबात पैसे लागत नाही. तर हे ज्ञान मुलांना कुठे मिळू शकतं आणि मुलं कशा पद्धतीने जर्मनीत पोहोचू शकतात याबद्दल मार्गदर्शन करा. अ, मी तुम्हाला वारंवार जर तुम्ही बघितलं असेल तर माझं ह्या सगळ्या प्रश्नांचं मूळ जर कुठे जातंय तर यापाशीच जातंय की तुम्ही एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा शिक्षण घेता आणि मग तिथे असणाऱ्या विदेशी भाषांचं शिक्षण देताना तिथले शिक्षक किंवा त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या त्या ज्या व्यवस्था आहेत त्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं डिटेल अनुकरण करता येऊ शकते किंवा त्याच्याबद्दल डिटेल माहिती मिळू शकते. त्यामुळे अशा शिक्षण संस्था निवडणं की ज्या फक्त कागदावर सांगतायत आम्ही खूप चांगले आहोत असं नसून त्या वस्तुस्थितीमध्ये तशा प्रकारच्या सुविधा देतायत हे तुम्ही पहिले बघितलं पाहिजे आणि त्या संस्था निश्चितपणे तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं वन पॉइंट सोल्युशन आहे अशी मला खात्री आहे आणि तशा प्रकारचे अनुभव मी माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये बघताना दररोज बघत आहे, अनुभवत आहे. आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकलीच पाहिजे अशी कोणती कौशल्य आहेत ती थोडक्यात सांगू शकता का? की फाउंडेशन जे आहे प्रत्येक क्षेत्रातलं म्हणजे कुठलाही विद्यार्थी जर पदवीधर होत असेल, मग समजा तो MBA किंवा BCom किंवा BBA करत असेल, तर त्याचं मग टॅक्सेशन, ऑडिटिंग याच्यामध्ये असणारं नॉलेज म्हणा किंवा मार्केटिंग, फायनान्स याच्याशी निगडीत असणारं कौशल्य म्हणा. जर तो इंजिनियर होत असेल, तर तो ज्या क्षेत्रातला इंजिनियर होतोय त्याचं फाउंडेशन नॉलेज म्हणा किंवा जर तो फार्मासिस्ट होत असेल, तर त्याचं ते फाउंडेशन नॉलेज म्हणा. हे पहिलं कौशल्य अतिशय महत्वाचं आहे. पण त्याला पूरक असणारं संभाषण कौशल्य. मग जर त्याला विदेशात जायचं असेल तर आंतरराष्ट्रीय भाषा अर्थात फॉरेन लँग्वेजेस आणि भारतामध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये विदेशी कंपन्यांच्या मल्टीनॅशनल ब्रांचेस जे भारतात आहे तिथे नोकरी करायची असेल तर मग इंग्रजी भाषेचं कौशल्य आणि त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये आजच्या तारखेला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, चांगलं व्यक्तिमत्व, इथिकल आणि मॉरल बिहेवियर. कारण की आजकाल आपण दुर्दैवाने बघतोय की विजय माल्यासारखी उदाहरणं असतील, ललित मोदी सारखी उदाहरणं असतील, की या लोकांमध्ये अतिशय बुद्धिमत्ता होती. म्हणजे ललित मोदी तर IIM ग्रॅज्युएट होता आणि विजय माल्या IIT, IIMला रेग्युलरली क्लासेस घ्यायला जायचे. पण ही माणसं एवढी हुशार होती, दुर्दैवाने त्यांच्याकडे इथिक्स नव्हते, त्यांच्याकडे नीतिमत्ता नव्हती आणि म्हणून त्यांनी या देशामध्ये मोठमोठ्या व्यवस्था बिघडवण्याचं काम केलं, करप्शन केलं आणि भारतामधून ह्यांना शेवटी पळून जावं लागलं. तसंच कंपन्यांचं सुद्धा घडतंय आजच्या तारखेला. कौशल्याधिष्ठित मुलगा मिळेलही, चांगलं इंग्रजी भाषा येणारा मुलगा मिळेलही, आंतरराष्ट्रीय भाषाचं ज्ञान असणारा मुलगा मिळेलही, पण जर त्याच्यामध्ये ह्युमन व्हॅल्यूज नसतील, सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स प्रती जर तो सजग नसेल किंवा त्याच्याकडे नीतिमत्ता अर्थात इथिकल आणि मॉरल व्हॅल्यूज नसतील, तर अशी मुलं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये स्वीकारली जाणार नाहीयेत आणि म्हणून या कौशल्यांवर विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे
असं मला निश्चितपणे वाटतं. विजय मल्ल्या हा इतका बुद्धिमान आणि इतका हुशार होता, फक्त त्याच्याकडे चांगले काही नीतिमत्ता नसल्यामुळे तो भरकटला. तर मुलांनी अशा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की भविष्यात ते भरकटू नये? एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा मुलगा शिकतो, तर त्याला ही जी चांगली कौशल्य जी आहेत, ही जी मिळतात, त्याच्याबरोबरच त्याला चांगल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग मिळतो. आणि हा जो सहवास आहे ना, तोच माणसाच्या आयुष्याला दिशा बदलवणारा ठरत असतो. त्यामुळं विद्यार्थ्याचा सहवास कोणाशी होतोय किंवा त्या शिक्षण संस्थेमध्ये ह्युमन व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो किंवा कम्युनिटी कनेक्ट एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो, त्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये भडीमार होतोय याचा विचार केला गेला पाहिजे. NSS असेल किंवा स्पोर्ट्स कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील, याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये अंतर्भाव आहे याचा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. आणि जर त्याला पूरक असणारा विद्यार्थी तयार झाला, म्हणजे अगदी बघा, दिवसामध्ये 24 तास असतात, त्या 24 तासामध्ये एखाद्या विद्यार्थ्याच्या दिनक्रमामध्ये सकाळी लवकर उठून व्यायाम करणं असेल, योगा आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून मानसिक कणखरता मिळवणं असेल, जिम किंवा मैदानी खेळांच्या माध्यमातून शारीरिक क्षमता वाढवण्याची त्याची जर वेळ देण्याची तयारी असेल, आणि मग नंतर चांगला सकस आहार घेऊन तो मुलगा साधारणतः 8-9 वाजता कॉलेजला जाणं असेल, पुढे 5-5:30 वाजेपर्यंत कॉलेज शिकणं असेल, तदनंतर पुन्हा थोडासा खेळ आणि खेळानंतर चांगल्या मित्रांबरोबर असणारा संवाद आणि त्या संवादाच्या नंतर जेवण, सकस आहार आणि लवकर झोपणं आणि पुन्हा सकाळी लवकर उठणं, अशा प्रकारच्या व्यवस्था आणि तशा प्रकारचा सहवास हे जर विद्यार्थ्याने पाळलं, तर मला असं वाटतं की तो निश्चितपणे या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. त्याच्या ऊर्जेचं सुद्धा योग्य पद्धतीने संक्रमण होऊ शकतं आणि त्या संक्रमणाचं यशापर्यंतचा दरवाजा त्या माध्यमातून सुरू होऊ शकतो, असं मला वाटतं. काही हुशार मुलं आई-वडिलांच्या बंधनातून हॉस्टेलला गेल्यावर एकदम त्यांना वाटतं की आपल्याला पंख फुटले की काय, आणि ते भरकटतात. वेगवेगळ्या व्यसनांकडे ते ओढले जातात. तर अशा विद्यार्थ्यांनी सुधरावं आणि योग्य मार्गावर यावं, यासाठी आजपर्यंत तुमच्या अनुभवात यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अशा कोणत्या 5 सवयी ज्या चांगल्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता? आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये यशाच्या व्याख्या सुद्धा कालपरत्वे बदलत चाललेल्या आहेत. मग आता बदलत चालणाऱ्या यशाच्या व्याख्येमध्ये जर काय कॉन्स्टंट राहिलं असेल, तर मला असं वाटतं आजच्या तारखेला शारीरिक आणि मानसिक कणखरता आणि त्यासाठी विद्यार्थी करत असलेला प्रयत्न, विद्यार्थ्याची जी इथिकल आणि मॉरल व्हॅल्यूज आहे, अर्थात आपण त्याला नीतिमूल्य म्हणूयात किंवा ह्युमन व्हॅल्यूज म्हणूयात, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज म्हणूयात, तर याच्यावर विद्यार्थ्याची असणारी प्रगल्भता आणि त्याचबरोबर मी जसं तुम्हाला म्हटलो की जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी जागतिक बोलीभाषा अर्थात इंग्रजी किंवा विदेशी लँग्वेजेसचं जे काही कम्युनिकेशन स्किल आहेत ते, आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स किंवा आजच्या या कॉम्प्लिकेटेड युगामध्ये चांगल्या प्रकारची डिसिजन क्षमता असणारा विद्यार्थी हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन ठरू शकतो, अपार्ट फ्रॉम त्याचं टेक्निकल स्किल ज्या क्षेत्रामध्ये तो नॉलेज मिळवते किंवा ज्या क्षेत्राची तो पदवी घेतोय. तर असे 4-5 प्रकारच्या स्किल्स जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये असतील, तर निश्चितपणे याही स्पर्धेच्या युगामध्ये तो 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. संजीवनी कॉलेजमधून सर्वात जास्त प्लेसमेंट होते. तर या इंटरव्ह्यूमध्ये पहिल्या 2 मिनिटात नेमकं आपण काय शोधता, की ज्याच्या आधारावर आपल्याला कळतं की हा विद्यार्थी योग्य आहे? सर, जसं आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तर विद्यार्थ्याचं बहुतेकदा सिलेक्शन जे होत असतं ते त्याच्या पहिल्या प्रश्नातच होत असतं आणि तो पहिला प्रश्न असतो इंट्रोड्यूस युअर सेल्फ. मग या इंट्रोड्यूस युअर सेल्फ या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना 4 वर्ष किंवा 2 वर्ष ज्याची जी पदवीचा जो काही कार्यकाल आहे किंवा त्याच्या पूर्वीचा त्याचा जो स्कूल किंवा 12वी पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये त्याने काय काय स्किल्स अक्वायर केले, तर त्याच्यामध्ये मग जसं मी तुम्हाला म्हटलो की त्याची कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स लेवल, त्याची पर्सनॅलिटी, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याच्या अचिव्हमेंट्स, स्पेशली हॅकेथॉन्स असतील, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील, रिसर्च करण्याची त्याची कौशल्य असतील, प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून त्याने प्राप्त केलेलं ज्ञान असेल, त्याचप्रमाणे कंपन्यांशी संवाद किंवा तसल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, इंटर्नशिप्स असोत किंवा इंडस्ट्रियल व्हिजिट्स असोत किंवा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा नॅशनल आणि इंटरनॅशनल हॅकेथॉन्स
किंवा आंतरराष्ट्रीय एक्सचेंज प्रोग्राम्स याची कौशल्य एखाद्या मुलामध्ये किती आहेत याचा गोषवारा जर एखादा विद्यार्थी अतिशय परिणामकारकपणे सांगू शकला आणि त्याचबरोबर जर त्याच्या CGPA माध्यमातून अर्थात त्याच्या मार्कांच्या माध्यमातून त्याची हुशारी जर सिद्ध होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम कंपन्यांच्या मनावर होताना दिसतो आणि त्यांना कळतं की आपल्या जशा प्रकारचा विद्यार्थी पाहिजे होता तसली कौशल्य या मुलामध्ये आहेत आणि हे जेव्हा मुलगा बोलतो तर 2च मिनिटांमध्ये त्याच्या यशाचे दरवाजे खुलतात असं मला वाटतं. आपण 5 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून काम केलं. कॅनडासारख्या देशात गेल्यानंतर आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीत आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीत नेमकं काय फरक जाणवला? सर खूप जवळचा प्रश्न तुम्ही मला विचारलात. मी एक शेतकरी कुटुंबातून आलेला एक ग्रामीण महाराष्ट्राचा तुमच्या प्रत्येकाच्या जवळचा चेहरा आहे असं मी स्वतःला मानतो. माझी 3 पिढ्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये गेल्यात. माझे आजोबा शिक्षक होते, माझे वडील शिक्षक होते. असं एक मध्यमवर्गीय कुटुंबाचं मी प्रतिनिधित्व करतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मला व्याख्यानं देण्याची संधी मिळाली किंवा मला कॅनडासारख्या देशामध्ये एका प्रतिथयश विद्यापीठामध्ये जाण्याची जेव्हा मला संजीवनीच्या माध्यमातून संधी मिळाली तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे जग किंवा ह्या जगातील हे प्रमुख देश हे अत्याधुनिक असतीलही कदाचित, पण आजही कौशल्यांचा जर विचार केला तर ती कौशल्य भारतामध्ये आणि भारतीय शिक्षण संस्थांमध्ये जितक्या प्रभावीपणे राबवली जात आहेत तितक्या प्रभावीपणे तुम्हाला ती जागतिक दर्जामध्ये सापडत नाहीत आणि म्हणूनच भारतीयांचं जगभर स्वागत केलं जातं. म्हणजे अगदी जेव्हा मी आता रिसेंटली अझरबैजान नावाच्या एका देशामध्ये एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सचा कीनोट स्पीकर होतो तर त्याच्यामध्ये जवळपास 5 स्पीकर होते. त्यापैकी 4 स्पीकर हे अतिशय प्रगल्भ देशामधील, मग जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल आणि UK असेल, इथले हे 4 स्पीकर्स होते आणि 5वा स्पीकर मी होतो. मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या एका कोपरगाव शिर्डी सारख्या अतिशय छोट्या प्रदेशामधून आलेल्या एखाद्या तरुणाला जागतिक दर्जाच्या एखाद्या परिषदेमध्ये बोलण्याची जर संधी मिळत असेल, स्पीकर म्हणून बोलण्याची संधी मिळत असेल तर मला वाटतं तसल्या प्रकारची शिक्षण व्यवस्था इथे आहे किंवा तसल्या प्रकारची दर्जेदार माणसं या क्षेत्रात आहेत म्हणून मला वाटतं ती संधी त्यांना मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीय शिक्षण व्यवस्था अतिशय चांगली आहे. फक्त दुर्दैवाने मुलं आणि पालक स्पर्धेच्या युगामध्ये काहीतरी अचीव्ह करायचं याच्या मागे जी काही रॅट रेस चालू झालेली आहे त्या रॅट रेसमुळे मला वाटतं मुलांचं थोडंसं नुकसान होतंय. त्याच्यातून थोडीशी संभ्रमावस्था निर्माण होते. तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी थोडासा संयम दाखवला आणि थोडंसं बारीक चष्मा घालून किंवा दुर्बिणीच्या माध्यमातून जसं आपण एखाद्या गोष्टीचा बारकावा शोधतो तसं जर त्यांनी योग्य शिक्षण संस्थेची निवड केली तर मला वाटतं त्यांचं यश 100% सुनिश्चित केलं जाऊ शकतं. आपण आजपर्यंत 5 पुस्तकं लिहिलीत, 20 पेक्षा जास्त रिसर्च पेपर असतील, तसेच 3 पेटेंट ही निर्मिती आपण केली. यासाठी आपल्याला नेमकं कुठून प्रेरणा मिळाली आणि बघणाऱ्या लोकांनाही ही प्रेरणा कशी मिळू शकते? या गोष्टीचं जर तुम्हाला श्रेय द्यायचं जर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं की याचं सगळ्यात पहिलं श्रेय जर मी कोणाला देईल तर ते संजीवनीला देईल. संजीवनी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी जशा वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण केल्या गेलेल्या आहेत, सुविधा निर्माण केल्या गेलेल्या आहेत, त्याचबरोबर शिक्षकाने सुद्धा आधुनिक व्हावं, शिक्षकाने सुद्धा आपले जे काही स्किल्स आहेत, कौशल्य आहेत ती सतत वाढवत जावीत याच्यासाठी संजीवनीमध्ये वेळोवेळी प्रयत्न केले जातात. तशा प्रकारचे शिक्षकांकडून अपेक्षा केल्या जातात आणि मला वाटतं त्याचाच परिपाक म्हणून की काय की मी 5 पुस्तकांची निर्मिती करू शकलो असेल किंवा स्कोपस इंडेक्स्ड पेपर्स जर्नल ॲक्रेडिटेड ज्याला म्हटलं जातं असे 20 पेक्षा जास्त शोध निबंध किंवा पेपर्स लिहिणं असेल किंवा अगदी 3 पेटंट फाईल करणं असेल, या सगळ्या अचिव्हमेंट्स करू शकलो असं मला वाटतं. आणि निश्चितपणे कुटुंब आहे, त्यांच्या प्रेरणा आणि मी ज्या लोकवस्तीतून येतो, मी साईबाबांच्या शिर्डीमध्ये राहणारा एक छोटासा बाबांचा भक्त आहे आणि मला वाटतं या सगळ्या यशामध्ये कुठेतरी बाबांचे आशीर्वाद, त्यांच्या प्रेरणा या सततच मला पाठपुरावा करत असतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉक्टर श्री विशालजी तिडके सर यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. हा पॉडकास्ट जर आपल्याला आवडला प्लीज सबस्क्राईब करा.
इतरांनाही शेअर करा. आपल्या या शेअरमुळे इतरांच्या ज्ञानात देखील भर पडेल. तर आपण स्टुडिओमध्ये आलात, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि एक शेवटचा संदेश म्हणून मी निश्चितपणे तुम्हा सगळ्यांना आवाहन करेल की ज्या पद्धतीनं अनिल येबले सर असतील तर त्यांचा झिरो टू हिरो हे अतिशय सुंदर नावाने हा जो काही प्लॅटफॉर्म सरांनी सुरू केलाय, मला वाटतं तो प्लॅटफॉर्म हा फक्त कुठेतरी मुलाखती घेणं हा त्याच्या मागचा हेतू नाहीये, तर समाजामध्ये असणारे जे असंख्य पालक असतील किंवा असंख्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, युवक वर्ग असेल, नारी शक्ती असेल, या प्रत्येकाच्या मनामध्ये असंख्य छोटे मोठे प्रश्न दरवळत असतात आणि त्या प्रश्नांची कुठेतरी उकल झाली पाहिजे आणि त्याचं सुयोग्य मार्गदर्शन झालं पाहिजे. आणि मग अशीच मुलाखतींच्या माध्यमातून लोकांच्या जीवनाचा प्रवास किंवा लोकांचे अनुभव सादरीकरण करणं आणि त्या माध्यमातून लोकांची प्रश्न सोडवण्याचा, मला असं वाटतं हा पॉडकास्ट ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही होऊ घालतंय, त्याला निश्चितपणे लोकांनी सुद्धा लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केलं पाहिजे आणि या माध्यमातून जे विचार समोर आलेले आहेत त्याचं अनुकरण करून आपल्याही आयुष्याचे प्रश्नांची उकल शोधून सुयोग्य यशाच्या प्रवासाकडे मार्गक्रमण केलं पाहिजे. त्यासाठी जाता जाता छोटेसे शब्द मला सांगावेसे वाटतात कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर या शब्दांना अनुस्मरून आपण मला बोलण्याची जी संधी दिली, या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व पालक वर्गांना विनंती असेल की या पॉडकास्टच्या माध्यमातून जे काही प्रश्नांची उकल करण्याचा मी प्रयत्न केलाय त्याच्यातून सुयोग्य अर्थ काढून आपण आपल्या मनातील, आपल्या मुलांच्या मनातील करिअर आणि भविष्यातील शिक्षण या प्रश्नांची उत्तरं शोधावीत आणि यशाचा मंत्र घेऊन आपल्याही मुलाला भविष्यातलं या राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यामध्ये एक यशस्वी नागरिक म्हणून उद्याचा युवक घडवावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम साईराम. धन्यवाद.